ठिकाणी राज्याच्या या सरकारकडनं, केंद्राच्या सरकारकडनं आरक्षण घ्यावं। मी विनंती करेन मनोज जरांगेंना की कदाचित राज्याचं सरकार त्या ठिकाणी असमर्थ दिसतंय मनोज जरांगेंच्या भूमिकेला की त्या ठिकाणी आरक्षण देण्यासाठी। मी विनंती करेन की मनोज जरांगेने आता दिल्लीमध्ये जाऊन तळ ठोकावं आणि नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती बसून त्या ठिकाणी आरक्षणाची आता वास्तविकता समाजामध्ये घेऊन यावी की ज्या पद्धतीने त्यांनी आरक्षणाची त्यांची भूमिका काळामध्ये पाहिलं असेल की ज्या पद्धतीने बहुजनांचा अपमान होत होता। राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा सर्रासपणे अपमान होत होता। आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रातली जनता ही पेटून उठत नव्हती। यांना विस्मरण पडत होतं की हे आपले थोर पुरुष आहेत, हे आपले समाज पुरुष आहेत, हा आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे। पण या गोष्टी लक्षात घेण्यासाठी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये जाणार, 14,822 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार, वाड्या वस्ती गावागावामध्ये शहरामध्ये जाणार आणि बहुजनांपर्यंत जाऊन सामाजिक ऐक्याचा जो एक आज विचार आहे, जे ध्येय आहे या महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं आहे, त्यासाठी सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी मंडल यात्रा बाहेर पडलेली आहे। मंडल यात्रेला अत्यंत म्हणजे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न होतोय। कितीही रोखण्याचा प्रयत्न झाला तरी मंडल यात्रा जाणार म्हणजे जाणार। जो कोणी आडवा येईल त्याच्या छतड्यामध्ये नांगर घालू, पण मंडल यात्रा मात्र जाणार, कारण ती गोरगरिबांची, महिलांची, युवकांची या समाजामधल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये असणार आहे। त्यामुळे या मंडल यात्रेला कोणी रोखण्याचा प्रयत्न करू नये। माझं सांगणं एवढंच आहे, आज इथे मंडल यात्रा आली, अभूतपूर्व स्वागत झालं। या जिल्ह्यामधल्या अनेक लोकांच्या ठिकाणी पुढे येऊन मंडल यात्रेचं स्वागत केलं। मला या गोष्टीचा आनंद आहे की मंडल यात्रा या पद्धतीने नांदेडपासून आता त्या ठिकाणी लातूरच्या दिशेने चाललेली आहे। ही गोष्ट होत असताना त्या ठिकाणी संविधान असेल, देशाचा मूळ गाभा असेल, लोकशाही असेल, या सर्व संस्थेला टिकवण्याचं काम देखील त्या ठिकाणी मंडल यात्रेच्या माध्यमातून उपदेशित होईल। 822 किलोमीटरचा प्रवास आहे, 36 जिल्ह्यात जाणार आहे आणि तालुक्यात जाणार आहे, अनेक गावागावात वाड्या वस्तीतही जाणार आहे। समारोप कधी होणार आहे? या मंडल यात्रेचा समारोप 18 सप्टेंबरला होईल मुंबईमध्ये, मुंबई या ठिकाणी होणार आहे। अतिथी कोण कोण येणार आहे? आम्ही तेजस्वी यादव यांना आमंत्रित करायच्या याच्यामध्ये आहोत। त्या ठिकाणी अनेक अशी लोक ज्यांनी त्या ठिकाणी मंडळच्या भूमिकेच्या त्यावेळेला एक लढा लढला होता, अशा काही त्या ठिकाणी देशातल्या लेखकात या मंडल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आम्ही मुंबईत आहोत। या यात्रेच्या निमित्तानं ओबीसी समाजाला किंवा जनतेला काय संदेश देणार आहात? ओबीसी समाजाने एक राहावं, सत्य काय आहे तर मंडल आहे, असत्य काय तर कमंडल आहे करून, धर्म काय आहे अधर्म काय याची ओळख घ्यावी करून ओबीसी समाजाने आता मात्र एकत्रित व्हावं। आपल्या न्यायिक हक्काचा लढा कोणी लढला होता, आपला न्यायिक हक्क कशामध्ये आहे याचा विचार करावा करून, आणि आपण आज ज्या पद्धतीने लोकांना भूलतापा दिला जातात, त्या ठिकाणी लोकांना बुमरँग केलं जातं, याच्यातनं या ओबीसीने बाहेर पडावं आणि ओबीसीने कोणाला त्या ठिकाणी भय पडता कामा नये, हा विचार।